प्रतीक्षा. आज तुम्हाला एक गोष्ट सांगता. तर आता नागपंचमी होती ना, सण होता. तर आमच्या गावातल्या सगळ्या पोरी ज्यांचं लग्न झालं का ते आल्या होत्या म्हणजे सणाच्या दिवशी सण साजरा करण्यासाठी. तर सर्वजण मला म्हणत होते की तुझे व्हिडिओ आम्ही सगळेजण पाहतो, खूप छान म्हणतो, आमच्या गावातले लोक पण पाहतात. सर्वजण अशी तारीफ करत होती, मला मस्त वाटत होती. मग मी म्हणत होता हो का, थँक्यू म्हणायला सांगा त्यांना. तर मग त्याच्यात मग भाऊ म्हणते, अरे मला त्या दिवशी मी मुळावला गेलो होतो, त्या दिवशी नाही का एक माणूस म्हणला म्हणते की अहो तुमच्या गावामध्ये प्रतीक्षा धुळे आहे का, तिने छान व्हिडिओ बनवते. मग माझा भाऊ म्हणे काय प्रतीक्षा धुळे, माहीत नाही गडी माहीत नाही गडी मला, मी तर ऐकलं नाही तिनं कोणतं व्हिडिओ बनवते ते, आणि मी ओळखत बी नाही तिला. तर असा मग भाऊ म्हणायला, स्वतःचा भाऊ तर सांगत होता मला की बा, ते मला म्हणू लागला की तुमच्या गावामध्ये प्रतीक्षा धुळे आहे का, छान व्हिडिओ बनवते. तर मग मी म्हणते की बाबा मला नाही माहीत कोणती प्रतीक्षा धुळे होती, काय होते. तर माझ्या भावाचं तर जाऊ द्या, ते तर तसंच बोलते. पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो की बा, ह्या गावातलं जो कोणी जर तुम्हाला दिसलं किंवा तुम्हाला जर कळलं की बा हे तरोड्याचं आहे, प्रतीक्षा धुळेची पण तरोड्याची आहे, तर त्याला असं नका म्हणू की बा तुम्ही प्रतीक्षा धुळेला ओळखता का. तरोड्यातले सगळे पोट्टेमे भाऊ होते, तर त्यांना नाही का डायरेक्ट म्हणायचं अहो तुम्ही तरोड्याची आहे का, हां तुमची बहीण चांगले व्हिडिओ करते. किंवा तुम्हाला जर वाटत असेल की खराब करते, तर ते पण सांगा की हां तुमची बहीण खराब व्हिडिओ करते. तर असं नका म्हणू की बा तुम्ही ओळखता का, सगळेजण ओळखतात, सगळे माझे भाऊ आहेत. तर ही गोष्ट सांगायची होती. आणि सगळ्यांना थँक्यू की बा सगळेजण मला ओळखतात, मला एवढा सपोर्ट करतात, त्याबद्दल थँक्यू. बस एवढीच गोष्ट सांगायची होती. तोपर्यंत टाटा.